जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्राजक्ता तुमचं स्वागत करते प्राजक्ता जोगले HR या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर। जर तुमचं 10वी झालं असेल, 12वी झालं असेल किंवा ITI झालं असेल तर तुमच्यासाठी सध्या एअरपोर्टमध्ये जबरदस्त भरती निघालेली आहे। जर तुम्ही मेल असाल किंवा फिमेल असाल तरी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता। सिलेक्शन प्रोसेस अगदी सोपी आहे। या पदासाठी मॅक्झिमम 35,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला भेटू शकते। काम पण अगदी सोपं आहे, जसं की तुम्हाला माहितीच असेल किंवा तुम्ही एअरपोर्टवर पाहिलं असेल किंवा मूवीज मध्ये पाहिलं असेल। एअरपोर्टवरती ग्राउंड स्टाफचं जे काम असतं किंवा तिकीट चेकिंगसाठी जो स्टाफ असतो किंवा इकडे तिकडे जाण्यासाठी तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी तिथे गाईड करायला जो स्टाफ असतो, या प्रकारची जबाबदारी इथे तुम्हाला पार पाडायची आहे। दुसरी पोस्ट जी निघालेली आहे लोडरची, त्याची जबाबदारी आपण समजून घेऊयात। लोडरची जबाबदारी काय असते तर आपल्या बॅगा किंवा लगेज जे आपलं चेकिंग झाल्यानंतर विमानापासून ते एअरपोर्ट पर्यंत घेऊन जाणे किंवा आणणे, हे जे काम करतात हे लोडरचं काम असतं। काम अगदी सोपं आहे। जर तुम्हाला हा जॉब हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक कम्प्युटर बेस टेस्ट होणार आहे आणि ती कशी होणार आहे, 10वीच्या बेसवरती टेस्ट असणार आहे। त्यामुळे ॲप्लिकेशन प्रोसेस समजून घ्या, सिलेबस समजून घ्या आणि अशाच प्रकारचे जॉब अपडेट जर तुम्हाला हवे असतील तर प्राजक्ता जोगले HR या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया डिटेलमध्ये। स्क्रीनवर दिल्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकता IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे सध्या ग्राउंड स्टाफ आणि लोडर या 2 पदासाठी भरती निघालेली आहे। एअरपोर्टवरती जे काही ऑपरेशन्स चालतात किंवा तिथे मॅनपॉवर काही हायर करायचे असेल तर या कंपनीतर्फे ते केलं जातं। या जॉबची महत्त्वाची डिटेल्स आपण आता बघणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता IGI एव्हिएशन सर्व्हिसेस तर्फे याचे ऑफिशियल नोटिफिकेशन पब्लिश झालेले आहे। तुम्ही इथे बघू शकता IGI एव्हिएशन सर्व्हिसेस तर्फे या पदांसाठी ऑफिशियल नोटिफिकेशन उपलब्ध झालेले आहेत। इथे त्यांनी हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेले आहेत किंवा ईमेल आयडी सुद्धा इथे त्यांनी दिलेला आहे info@igiaviationdelhi.com। ॲडव्हर्टाइजमेंट नंबर इथे तुम्ही पाहू शकता। सध्या इथे एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर या 2 पदासाठी वॅकन्सीज निघालेले आहेत। याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघूयात। इथे एअरपोर्ट ग्राउंड स्टाफसाठी 12th पास हे मॅन्डेटरी आहे। 12th किंवा डिप्लोमा झाला असेल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा इथे तुम्ही अप्लाय करू शकता। एज लिमिट इथे तुम्ही बघू शकता 18 ते 30 वर्ष असणार आहे आणि याची मॅक्झिमम एक्सपेक्टेड सॅलरी तुम्ही बघू शकता 25,000 ते 35,000 इतकी याची सॅलरी तुम्हाला भेटू शकते। आणि नंबर ऑफ सीट्स इथे वॅकन्सीज सध्या या पदासाठी 1017 इतक्या निघालेल्या आहेत। आता लोडर पदासाठी फक्त इथे मेल कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय, फक्त मेल कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात। याचं बेसिक क्वालिफिकेशन जे त्यांनी सांगितलेलं आहे हे 10वी पास असणार आहे। 10वी किंवा 12वी झालंय तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल तर इथे नक्कीच अप्लाय करू शकता। एज लिमिट याचं 20 ते 40 वर्ष असणार आहे आणि मॅक्झिमम सॅलरी या पदासाठी तुम्हाला 15,000 ते 25,000 इतकी भेटू शकते। या पदासाठी नंबर ऑफ सीट्स किती अवेलेबल आहेत तर 429 इतके सीट याच्यासाठी आहेत। तुम्ही इथे बघू शकता एअरपोर्ट ग्राउंडसाठी बोथ मेल्स अँड फिमेल्स, म्हणजे तुम्ही मेल आहात फिमेल आहात तरी सुद्धा एअरपोर्ट ग्राउंड स्टाफसाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। फक्त लोडर पदासाठी इथे मेल कॅन्डिडेट्सना प्रेफरन्स दिला जाईल। इथे एव्हिएशन एअरलाईन सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं नाहीये, त्यामुळे इथे तुम्ही बिनधास्त ते अप्लाय करू शकता। 10th झालं असेल किंवा 10+ ITI स्टुडंट्स आहेत ते सुद्धा ग्राउंड स्टाफ पोझिशनसाठी ते अप्लाय करू शकतात। फक्त या पदासाठी कोणतंही एज रिलॅक्सेशन त्यांनी इथं दिलेलं नाहीये। नेचर ऑफ वर्क आपण समजून घेऊयात। एअरपोर्ट ग्राउंड स्टाफसाठी आपण आधीही डिस्कस केलं की एअरपोर्टवरती मेनली पॅसेंजरचं जे चेक इन ID कार्ड चेकिंग असेल किंवा तिकीटचं रिझर्वेशन असेल, बोर्डिंग असेल त्यांचं किंवा टर्मिनल फंक्शन्स असतील, काही गायडन्स असेल तर या पद्धतीचं काम ग्राउंड स्टाफला इथे करायचं असतं। तसंच तुम्ही इथे बघू शकता एअरपोर्ट लोडरचा जॉब तुम्ही इथे बघू शकता की बॅगेज रिलेटेड किंवा कार्गो लोडिंग अनलोडिंगचा जॉब इथे असणार आहे। एक्झाम पॅटर्न आपण समजून घेऊयात। रिटन एक्झाम याची होणार आहे। याच्यामध्ये जनरल अवेअरनेस 25 मार्काचे क्वेश्चन विचारले जातील, ॲप्टिट्यूड रिझनिंग 25, इंग्लिश नॉलेजसाठी 25 क्वेश्चन्स आणि एव्हिएशन नॉलेजसाठी 25। सो याचा जो टाइम पिरियड असणार आहे हा 90 मिनिट असेल। टोटल 100 मार्क्स, 25 मार्क्स फॉर ईच सब्जेक्ट असं याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे। इथे तुम्हाला डिटेल सिलेबस इथे दिलेला आहे। त्यानंतर एक्झामिनेशनचे डिटेल्स सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तुम्ही इथे बघू शकता एक्झामिनेशन फी 350 रुपये फॉर ग्राउंड स्टाफ या पदासाठी तर 250 लोडर पदासाठी इथे ॲप्लिकेबल करण्यात आलेली आहे। एक्झामिनेशन सेंटर इथे तुम्ही व्हेरियसली बघू शकता।
त्यामध्ये आपण बघूयात महाराष्ट्रामध्ये नागपूर, मुंबई आणि पुणे या 3 लोकेशनवरती याचे एक्झाम सेंटर्स आहेत. या पदासाठी तुम्ही कसं अप्लाय करू शकता? तर ऑफिशियल वेबसाईट इथे दिलेली आहे. तुम्ही बघू शकता www.igiaviationdelhi.com. इथून तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. तुम्ही इथे बघू शकता सिलेक्शन प्रोसेस याची काय असणार आहे. अ कॅन्डिडेट हॅज टू फर्स्ट अपिअर फॉर रिटन टेस्ट. तुम्ही इथे बघू शकता सिलेक्शन प्रोसेसमध्ये कॅन्डिडेटला पहिल्यांदा रिटन टेस्टसाठी अप्लाय करणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे तुमचा फेस टू फेस राउंड ऑफ इंटरव्ह्यू होणार आहे, जो फक्त आणि फक्त हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजमध्ये होणार आहे. आणि लोडर पदासाठी इथे कोणताही डायरेक्ट इंटरव्ह्यू होणार नाहीये, फक्त एक्झाम इथे मॅन्डेटरी आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. तुम्ही हे गो थ्रू करा. आणि या पदासाठी ज्या महत्त्वाचे डेट्स आहेत ते आपण समजून घेऊयात. इथे या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही बघू शकता. याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन हॅज ऑलरेडी स्टार्टेड 10 जुलै 2025 ला इथे ऑलरेडी प्रोसेस याची सुरू झालेली आहे. लास्ट डेट याच्यासाठी अप्लाय करण्यासाठी 21 सप्टेंबर 2025 ही आहे. आणि जेव्हा एक्झाम होईल त्यानंतर 15 ते 20 दिवसात त्याचा रिझल्ट लागेल. आणि इथे तुम्हाला काही क्वेरीज असेल, डाउट असेल तर त्यांनी हेल्पलाईन नंबर सुद्धा प्रोव्हाईड केलेला आहे. तुम्ही 9:30 ते 6 या वेळेत तुम्ही ऑफिशियल कॉल करू शकता किंवा तुम्ही मेल सुद्धा टाकू शकता info@igiaviationdelhi.com. आता इथे एक सिंपलसा फॉर्म भरायचा आहे. नेहमीसारखंच अगदी सोपी प्रोसिजर आहे. तुम्ही बघू शकता फुल नेम, फादर्स नेम, मदर्स नेम अगदी बेसिक गोष्टी आहेत. तुमची डेट ऑफ बर्थ, नॅशनॅलिटी, जेंडर इथे सिलेक्ट करायचं आहे. कॅटेगरी इथे तुम्ही बघू शकता. जनरल असेल, एस-सी असेल, एस-टी, ओ-बी-सी, अदर्स तुम्ही त्याप्रमाणे सिलेक्ट करू शकता. मॅरिटल स्टेटस तुमचं सिलेक्शन करायचं आहे. तुम्ही ज्या सिटीमधून किंवा ज्या स्टेटमधून अप्लाय करताय त्यात ते इथे सेंटर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डिजिटल ॲड्रेस हा भरायचा आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन अशा बेसिक गोष्टी आहेत. या सगळ्या तुम्हाला इथे फिलअप करायच्या आहेत. आधार कार्ड डिटेल तुम्हाला इथं द्यायचं आहे. प्लस तुम्हाला इथे तुमचा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे आणि इथे तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि मेलवरती डेफिनेटली तुम्हाला याचे पुढचे डिटेल्स कंपनीकडून तुम्हाला कळवले जातील. सो लवकरात लवकर या जॉबसाठी अप्लाय करा आणि अशाच नवनवीन जॉब अपडेट्ससाठी प्राजक्ता चौगुले HR या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक सो मच.